इतिहासात आज 25 जून नेमकं काय झालं? आजच्या दिवसाला काळा दिवस म्हटलं गेलं. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली. आणीबाणीची कारण काय? 40 टॉप बँक्स आर नॅशनलाइज्ड. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 रोजी 14 बँकेचे राष्ट्रीयकरण केलं. साहजिकच आहे, याचे जे स्टॉक होल्डर्स होते यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आणि आणीबाणीची ठिणगी पेटली. तर दुसरं अतिशय महत्त्वाचं यामध्ये कारण मानलं जाते ते म्हणजे ब्रेव्ह पर्स. याचा अर्थ होतो की भारतामध्ये भारत स्वातंत्र्य अगोदर छोटी मोठी अशी संस्थान होती. सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व मानवीला सामीलनामा तयार केला आणि त्यामध्ये ब्रेव्ह पर्स म्हणजे खंडणी या जे राजवाडे होते किंवा संस्थानिक होते यांना देण्याचं मान्य केलं होतं. एक अध्यादेश पास केला, परंतु तो राज्यसभेत पास झाला नाही. परंतु 1974 रोजी ठिकठिकाणी आंदोलनं झाली. नवनिर्माण आंदोलन किंवा प्रोटेस्ट म्हणून 1974 रोजी सर्व भारत हा आंदोलनामध्ये होता. मोठी मोठी नेते, विद्यार्थी, सामाजिक सामाजिक साधनांची तोडफोड ही करत होती. 1973 रोजी संपूर्ण विश्वामध्ये एक प्रकारचं संकट आलं. क्रूड ऑइलच्या किमत्या भरमसाठ वाढल्या. क्रूड ऑइलची किमती 300 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचल्या, कोपऱ्यात पोहोचली. याची परिणती आणीबाणीत झाली. आपण पाहतो की यामुळे भारतात एक आंदोलनामुळे अंतर्गत अशी अस्थिरता निर्माण झाली. संविधानाच्या कलम 339 मध्ये इंटरनल अगेन्स्टेस अँड एक्सटर्नल म्हणजे युद्ध झालं, भारत देशात आक्रमण केलं किंवा अंतर्गत कलहामुळे ही आणीबाणी जाहीर होते. आणि अशा पद्धतीनं 25 जून 1975 रोजी ही आणीबाणी जाहीर झाली. एमर्जन्सी पेपर फाउंड येथे पाहू शकतात तुम्ही. 25 तारीख आहे आणि इंटरनल प्रोसेसच्या म्हणजे अंतर्गत कलहामुळे आणीबाणी जाहीर केली गेली. यामुळे अक्षरशः व्यक्तींचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही हिरावून घेतले गेले. 1977 मध्ये ही 21 महिन्यानंतर ही आणीबाणी स्थगित झाली म्हणजे काढण्यात आली. मात्र यावेळेस इंदिरा गांधीच्या पक्षाचा दारुण पराभव इथे झाला. मात्र हे जे पुढचं पक्ष आलं हे टिकलं नाही. 1980 रोजी परत निवडणूक होऊन इंदिरा गांधीचं सरकार परत आलं. तर अशा पद्धतीने ही आणीबाणी आहे. रिॲलिटी ऑफ एमर्जन्सी 1975 याची पण पाहिली. आज 25 जून विशेष काय आहे तर पाहू शकता. जागतिक कोड त्वचारोग दिन. 1931 मध्ये पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंगचा जन्म. 84 हिंदी चित्रपट अभिनेता करिश्मा कपूर यांचा जन्म. 75 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांना देशात आणीबाणी जाहीर केली. 83 मध्ये क्रिकेटने विश्व करंडक स्पर्धा जिंकली आणि 2009 मध्ये अमेरिकन गायक मायकेल जॅक्सन यांचं निधन झालं. तर अशा पद्धतीनं 3 विशेष 25 जून काय आहे हे आज आपण पाहिलं. ह्या व्हिडिओच्या अभिप्राय जरूर कमेंट करा. धन्यवाद.